नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण बोलणार आहोत एमएसटी सीईटी 2025 च्या फार्मसीच्या रजिस्ट्रेशन बाबत। ठीक आहे, आतापर्यंत आपण फक्त इंजिनिअरिंग बाबतच बोलत होतो, कारण फक्त इंजिनिअरिंगचंच रजिस्ट्रेशन वगैरे आउट झालेलं होतं, फार्मसीचं काही शेड्यूल आलेलं नव्हतं। पण काल रात्री फार्मसीचं शेड्यूल आलेलं आहे, त्याविषयी आज आपण बोलणार आहोत। प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, छोटासाच व्हिडिओ आहे। ठीक आहे, आणि एक महत्त्वाची गोष्ट, पर्सनल काउन्सिलिंग फार्मसीसाठी पण चालू केलेली आहे। लवकरात लवकर रजिस्टर करा। नेक्स्ट 4-5 दिवस फक्त ऑन ठेवणार आहेत बॅच, त्यानंतर बंद होऊन जाईल, म्हणून लवकरात लवकर एनरोल करा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। ठीक आहे, तुमचे जितके पर्सेंटाइल असतील त्या पर्सेंटाइल नुसार एक बेस्ट कॉलेज आपण क्रॅक करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाइल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या खूप चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय, कारण पर्सनल काउन्सिलिंग मध्ये पर्सनल काउन्सिलर कडून व्यवस्थित प्रेफरन्स लिस्ट बनवून घेतली। ठीक आहे, आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाइल होते, तरी ते थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय। का? मनमर्जीने कॉलेज लिस्ट बनवायला गेले, पुण्याचे काही टाकून दिले, मुंबईचे काही टाकून दिले, नागपूरचे काही टाकून दिले, एकही कॉलेज लागलं नाही। ती चूक तुम्ही नका करू। ठीक आहे, जर तुम्हाला 550 फार्मसी कॉलेजेसचं नॉलेज आहे ना, तुम्ही स्वतःही करू शकता। ठीक आहे, पण जर नॉलेज नसेल तर व्यवस्थित काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवून घ्या। ठीक आहे, एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अलॉट होईल। पर्सनल काउन्सिलर तुम्हाला सगळ्या तुमच्या डिटेल विचारेल, तुमची कॅटेगरी, तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये बघायचंय, ठीक आहे, किती तुमचे पर्सेंटाइल, प्रत्येक गोष्ट प्रत्येक कॉलेज तुमच्यासाठी चेक करेल, त्यानुसार तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवून देईल। तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटीला सबमिट करायची। पर्सनल काउन्सिलर तुमच्यासाठी शेवटीपर्यंत असेल, जोपर्यंत तुमचा स्पॉट राऊंड येऊन जात तोपर्यंत। आणि बाळांनो, हा तुमचा आयुष्याचा प्रश्न आहे, इथं चूक नका करू। इथं एक चूक तुम्हाला नेक्स्ट 4 वर्षानंतर सुद्धा तुम्हाला पस्तावे येतील की तेव्हा जर व्यवस्थित कॉलेज सिलेक्शन केलं असतं तर आज मी चांगल्या कॉलेजमध्ये राहिलो असतो किंवा राहिली असती आणि चांगलं प्लेसमेंट भेटलं असतं। तो रिग्रेट तेव्हा न होता आत्ताच व्यवस्थित कॉलेज सिलेक्शन करा। आपल्या आई वडिलांचे पैसे वाचवा बाळांनो। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे पर्सनल काउन्सिलिंगची। कॅप राऊंड 1 केव्हा होणार आहे फार्मसीचं, याविषयी पण आज आपण बोलूया। ठीक आहे, पण त्याआधी तुमचं रजिस्ट्रेशन हे 7 तारखेपासून सुरू होतंय, 7 जुलै पासून। ठीक आहे, सीईटीच्या वेबसाईटवर तुम्ही रजिस्टर करू शकतात। रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन सुद्धा स्टार्ट होतं, लगेच तुमचं 8 तारखेपासून व्हेरिफिकेशन सुद्धा स्टार्ट होतंय। ठीक आहे, 7 तारखेला तुम्ही रजिस्टर करून 14 तारखेपर्यंत तुम्ही रजिस्टर करू शकतात, कोणत्याही वेळी तुम्ही रजिस्टर करू शकतात। 8 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकतात। माझं काय म्हणणं आहे, रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन तुम्ही एकच दिवसात सुद्धा करू शकतात जर तुम्ही एससी सेंटरला गेले तर। एससी सेंटरला जायचं, तिथंच रजिस्टर, तिथंच तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकतात। आता भरपूर विद्यार्थी म्हणतील सर स्लॉट बुकिंग वगैरे करायची असते, बघा बाळांनो, काही गरज येत नाही। डायरेक्ट तुम्ही एससी सेंटरला सुद्धा गेले ना तरी तिथं पण तुमचं ऍक्सेप्ट होऊन जातं। ठीक आहे, काही हरकत नाही। तर तुम्ही रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन दोघं सुद्धा एससी सेंटरला करू शकतात, किंवा रजिस्ट्रेशन तुम्ही घरी किंवा सायबरवर करू शकतात आणि व्हेरिफिकेशन तुम्ही एससी सेंटरला करू शकतात। म्हणजे त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही। सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट, आता रजिस्ट्रेशन झालं, व्हेरिफिकेशन झालं, तुमचं अराउंड 18 तारखेला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागून जाईल। प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, तिथं तुमची रँक वगैरे समजेल की तुमची कॅटेगरी रँक किती आहे, तुम्हाला युनिव्हर्सिटी रँक किती आहे, फिमेल असणार तर फिमेल रँक किती आहे, पीडब्ल्यूडी रँक किती आहे, सगळ्या टाईपच्या रँक्स तुम्हाला दिसतील। ठीक आहे, कॅटेगरी वगैरे दिसेल। जर तुम्हाला वाटलं की तिथं काही चुका झालेल्या आहेत, तुम्ही लगेच ग्रीव्हन्सेस अप्लाय करू शकतात। 19, 20, 21 या 3 दिवस तुम्ही तुमचे ग्रीव्हन्सेस अप्लाय करू शकतात की या चुका झालेल्या आहेत, या मला करेक्ट करायच्या आहेत। त्या लगेच करेक्ट होऊन येतात तुमच्या फायनल मेरिट लिस्ट मध्ये। ती तुमची येणार आहे अराउंड 23 जूनला। ठीक आहे, 23 जुलैला तुमची फायनल मेरिट लिस्ट येऊन लागेल। फायनल मेरिट लिस्ट मध्ये ज्या गोष्टी आल्या, जी रँक आली, जी कॅटेगरी आली, जे नेम आलं तुमचं, जे नेमची स्पेलिंग आली, ती कधीच चेंज होणार नाही, ती फायनल असते। गोष्ट समजते? तर 23 तारखेपर्यंत तुमचं फायनल मेरिट लिस्ट येऊन लागेल, त्यानंतर तुमचा ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट होईल। आता जसा 23 तारखेला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल, लगेच 2 दिवसात तुमचा ऑप्शन फॉर्म फिलिंग चालू होऊन जातं। ठीक आहे, म्हणजे तुम्ही कन्सिडर करू शकतात 25 तारखेपासून तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग चालू होऊन जाईल। 6 ते 7 दिवस देतात तुम्हाला, किंवा 8 मॅक्स टू मॅक्स 10 दिवस तुम्हाला देतील ऑप्शन फॉर्म फिलिंगसाठी, जिथं तुम्हाला तुमची कॉलेज लिस्ट अपलोड करायची असेल। ही स्टेप सगळ्यात महत्वाची, ही स्टेप तुमचं कॉलेज डिसाईड करणार आहे। ठीक आहे, आतापर्यंत शेड्यूल फक्त 23 तारखेपर्यंतच दिलेलं आहे सीईटीने, पण याच्यानंतरचंही शेड्यूल मी तुम्हाला सांगू इच्छितो की 25 तारखेपासून तर तुम्ही कन्सिडर करू शकतात की 2-3 तारखेपर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करावा लागेल, म्हणजे कॉलेज लिस्ट अपलोड करावी लागेल। ती कॉलेज लिस्ट आतापासून रेडी ठेवा। कॉलेज लिस्ट बनवणं सोपं काम नाही, 550 कॉलेजेस पैकी तुम्हाला चूज करायचे बाळांनो, ती टफ चॉईस आहे थोडीशी। ठीक आहे, म्हणून त्या गोष्टीला थोडं व्यवस्थित करा। लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे पर्सनल काउन्सिलिंगची। जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग मध्ये हेल्प हवी असेल काउन्सिलरची कॉलेज लिस्टसाठी, नक्कीच तुम्ही घेऊ शकतात। ठीक आहे, आणि त्यानंतर तुमचा 6-7 तारखेपर्यंत तुमचा राऊंड 1 लागून जाईल। त्यानंतरचं शेड्यूल अजून आलेलं नाहीये। ठीक आहे, पण तुम्ही कन्सिडर करू शकतात 8-8 दिवसाच्या गॅपमध्ये तुमचे राऊंड्स लागून जातील, आणि तुम्ही समजू शकतात की ऑगस्ट एंडिंग पर्यंत तुमचे सगळे राऊंड संपून जातील फार्मसीचे सुद्धा। ठीक आहे, इंजिनिअरिंगच्या पॅरललीच तुमचं शेड्यूल चालेल, थोडंफार इकडे तिकडे लेट होऊ शकतं, पण जास्त लेट होणार नाही।
ठीक आहे. तर हे झालं फार्मसीच्या शेड्यूल बद्दल. काही अडचण असेल प्लीज मला कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. ठीक आहे. अजून पण आपण फार्मसीचे व्हिडिओज आणणार आहोत. इंजिनिअरिंग फार्मसीच्या स्टुडंटसाठीच आपण व्हिडिओज बनवतो मेजरली. ठीक आहे. आणि त्यांनाच आपल्याला एक बेस्ट कॉलेजमध्ये पोहोचवायचे. त्यासाठी पर्सनल काउन्सिलिंगची बॅच वगैरे आपण लॉन्च केलेली आहे. ज्यांना इंटरेस्टेड असेल नक्कीच एनरोल करा, कारण 4-5 दिवस आपण ठेवणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफ होऊन जाईल, म्हणून लवकरात लवकर रजिस्टर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.